नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण छान असं काय बनवत आहे, गरमागरम पावसाळ्याचं. तर बघा मैत्रिणींनो, पावसाची रिमझिमदारी चालूच आहे. तर आज बघा आपण साधे आणि सोपे असे मस्तपैकी बेसन पिठाचं थालीपीठ बनवत आहे, म्हणजे धिरडं. गावाकडे याला धिरडं म्हणतात. साधं आणि सोपं हे गावाकडचं आपलं बेसन पिठाचं धिरडं. तर आता हे धिरडं बनवण्यासाठी आपण काय घेतलं आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे मैत्रिणींनो. तर हे नुसतं बेसन पीठ घेतलं आहे, पण याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गव्हाची पिठाची चिमूट टाकायची आहे. तर गव्हाची पिठाची चिमूट का टाकायची आहे, कारण गव्हाचं पीठ टाकल्यानंतर थोडंसं असं कडकसर असं छानसं असं धिरडं बनतं आणि चवदार आणि चविष्ट असं लागतं. तर चला आता आपण हे कसं धिरडं बनवत आहे, त्याच्यात गव्हाचं पीठ टाकत आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा मैत्रिणींनो, आता आपण याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे चिमूटभर. तर आता बघा मैत्रिणींनो, हे धिरड्यासाठी हे पीठ कसं बनवायचं ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर आता बघा छान असं याच्यात गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ हे मिक्स करणार आहोत आपण. तर आता हे बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ असं छानसं असं आपलं हे मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत मैत्रिणींनो, हळद. आता ही हळद टाकली, चवीनुसार काय टाकणार आहोत, हे थोडंसं मीठ आणि थोडीशी नकळत आपण टाकणार आहोत लाल तिखट. अजून याच्यामध्ये आपण टाकणार आहोत, अजून त्याच्यासाठी काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा आपण मैत्रिणींनो, धिरडा बनवण्यासाठी हा बारीक कांदा आपण कापून घेतलेला आहे आणि ह्या बारीक 4 मिरच्या बारीक कापून घेतल्या आहे आणि लसण आणि जिरे बारीक करून घेतलेले आहे. थोडेसे असे हे कढीपत्ता बारीक कापलेला आहे आणि ही बघा कोथिंबीर कापून घेतलेली आहे. तर मग आता बघा मैत्रिणींनो, साधा आणि सिंपल आपलं गावाकडचं छान खायला टेस्टी असं आपण धिरडं बनवत आहे. तर आता हे धिरडं कसं बनवत आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर ह्या बेसन पिठामध्ये गव्हाचं पीठ टाकलं, बेसन पीठ टाकलं आहे आणि याच्यामध्ये हळद, मीठ आणि थोडंसं तिखट टाकलेलं आहे. तर हे असं सगळं असं कालवून घ्यायचं. आता बघा मैत्रिणी, याच्यामध्ये आपण टाकणार आहे कांदा. तर आता हा कांदा, त्याच्यानंतर आपण टाकणार आहे हिरव्या मिरच्या. आता हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि हा टाकलेला आहे आपण लसण आणि जिरे आणि मैत्रिणी हा थोडासा कढीपत्ता आणि ही बघा कोथिंबीर. तर हे असं छान असं मिश्रण हे तयार झालेलं आहे आपलं याच्या पिठाचं, बेसन पिठाचं आणि थोडीशी चिमूट भरून गव्हाचं पीठ टाकलं. असा धिरडा असं आपण छान गरमागरम बनवणार आहोत, साधं आणि सिंपल. तर आता बघा मैत्रिणी, याच्यात आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. लय टाकायचं, कमी थोडंसं घट असं छान असं मळून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, खायला खमंग आणि खरपूस असं तळून आणि खायला इतकं छान लागतं पावसाळ्यामध्ये. गरम गरम हे धिरडं तव्यावरचं आणि एकदम छान पोळीबरोबर बी खाता येतं, घाई गडबडीच्या काळात असं छान. तर कोणी काय बेसन वगैरे बनवतं, कोणी काय, पण आता भाजीला काय नसलं तर असं धिरडं पोळ्यांबरोबर खूप छान लागतं, बेसन पिठाचं गरमागरम धिरडं. तर पावसाच्या रिमझिममध्ये आपल्याला असं वाटतं असं काहीतरी गरम गरम करून खावं आपण. तर मग आता हे असं छान एकदम पातळ बी नाही करायचं लय, नाही तर काय होतं, लय पातळ केलं ना मग ते तव्याला चिटकतं. तर मध्यम असं छान एक जीवाने असं मस्त असं कालून घ्यायचं आहे बेसन पीठ आणि हे सर्व मटेरियल. आता आपण हे छान कालून घेतलेलं आहे. आता आपण याच्यापासून मस्त असं छानसं धिरडं बनवणार आहोत बेसन पिठाचं, खमंग आणि खरपूस. तर मैत्रिणींनो, त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुढची रेसिपी मी लवकरच घेऊन येणार आहे. साध्या सोपी आपली गावाकडच्या रेसिपी राहणार आहे. तर मैत्रिणींनो बघा, हे आज
झणझणीत आणि चमचमीत असं खायला खरपूस आणि खमंग धिरडं आपण बनवत आहोत. तर चला आता आपण तवा ठेवणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी, परत छान असं आपलं कालवून घेतलेलं आहे. हे धिरड्याचं पीठ एकजीव करून घेतलेलं आहे. चला आता आपण धिरडं बनवत आहोत. बघा मैत्रिणी, आपला साधा सोपा तवा ठेवलेला आहे. आता ह्या तव्यामध्ये आपण छानसं असं तेल टाकणार आहोत. आता तळायपुरतं, म्हणजे खाली तेल चिटकलं नाही पाहिजे, म्हणजे थोडंसं प्रमाणातच टाकायचं. आता आपण काय करणार आहोत मैत्रिणी, जे हे पीठ आहे ना, तर आता आपण धिरड्यासाठी घेतलेलं, तर आता आपण हे पीठ असं सर्व हातावर घेणार आहोत. असं आणि हे पीठ असं तव्यात आपण टाकणार आहोत. सर्व पीठ आणि याच्यापासून असं छान असं हाताने मस्त असं गोल गोल असं मस्त पाणी लावून हळूहळू असं हे धिरडं गोल गोल बनवणार आहोत. ते उलातनेने बनवायला गेलं ना मैत्रिणींनो, पूर्ण ते चिटकतं. तर असं हे थोडं थोडं असं बाजूला पीठ करून असं सर्व असं गोल करायचं. तुम्हाला जर असं नाही आलं ना मैत्रिणींनो माझ्यासारखं हाताने, कारण खाली गरम तेल असतं, तर तुम्ही काय करायचं मैत्रिणींनो, चमच्याने किंवा आपल्या उलथणीने गरम करून हे उलथणीने करून घ्यायचं. कारण कसं ज्याच्या त्याच्या हातची सवय असते. तर आता मला कसं ते हाताने जमतं, मला ते उलथणीने जमत नाही. तर हे बघा मी तुमच्या देखत किती छान असं तयार केलेलं आहे. तर असं हे सर्व पीठ टाकून असं धिरडं आपलं छानसं असं त्याच्यावर टाकून घ्यायचं. पाणी वगैरे काय वरून लावायचं नाही बरं का मैत्रिणी. पाणी जर लावलं तुम्ही समजा वरतून, तर मग ते अजून पातळ होईल आणि लवकर शिजणार नाही. तर असं शिजण्यासाठी असं मस्त छान असं धिरडं. तर बघा मैत्रिणी, ह्या पद्धतीने असं धिरडं बनवायचं. काय काय करतात, तर तुम्हाला जर नाही जमलं तर मस्तपैकी असं छान असं आपले उलथणी घ्यायची, उलथणीने वरून टाकून घ्यायचं, पण गरम गरम याच्यात हात नाही टाकायचं, तुम्हाला चटका बसला जाईल. आता मला कशी ते सवय आहे, तर मला ते जमलं जातं. तर हे बघा असं मस्त धिरडं, छान असं धिरडं आपलं आपण टाकलेलं आहे. आता हे धिरड्याला मस्त आपण एका बाजूने शेकून घेणार आहे आणि दुसरी पलटी मारणार आहोत. तर आता हे शेकत बघा मैत्रिणी, मस्त असं आपलं धिरडं खालून शिजत आहे. तर आता आपण असं थोडंसं असं हलवून घ्यायचं, म्हणजे का हलवल्यामुळे ते चिटकत नाही तव्याला. तवा प्रथमच पहिला कडक असा चांगला तापून घ्यायचा आहे, मगच त्याच्यावर तेल टाकायचं आहे. तर आता आपण हे धिरडं उलथणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी, मी अशी उलथणी टाकली, साधा आणि सिंपल. आता ते उलटून घेत आहे. खमंग आणि खरपूस आपलं धिरडं तयार होत आहे. आणि जर लगेच उलटायचं नाही मैत्रिणी, कारण कसं आपण लगेच उलटलं ना म्हणजे बदकन ते तुटतं. तर थोडंसं त्याला चांगलं चहू बाजूने असं शिजून द्यायचं. हे बघा असं चहू बाजूने असं छान असं मस्त असं छान शिजून द्यायचं. मग ते धिरडं खमंग आणि खायला एकदम खरपूस असं खमंग असं लागतं. असं छान आज आपण बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून असं गरमागरम आपण पावसाळ्याचं धिरडं तयार करत आहोत. साधं आणि सोपं. तर मैत्रिणी, आता आपण हे धिरडं उलथणार आहोत. मला एका हाताने कॅमेरा धरून तर उलथता येईन का,
पण करते प्रयत्न मैत्रिणींनो मी. अरे बाप, केला बघा, प्रयत्न केला मी, एका हाताने उलातलं बघा. तर बघा असं खरपूस आणि खमंग बघा आपलं धिरडं कसं मस्तपैकी छान असं बघा. तर बघा एका हाताने मी उलटलं, तर तसं तुम्ही एक हात पकडणे धरून आणि दुसऱ्या हाताने असं उलटायचं. माझ्यासारखं एका हाताने उलटण्याचा प्रयत्न करू नका, कारण तेल वगैरे उडन, चटका वगैरे बसन. आणि तेल काय एवढं जास्त नाही टाकायचं. तेल कसं त्याला भाजायपुरतंच तेल टाकायचं. जास्त तेल टाकल्याने ते काही चवदार होत नाही, त्याच्यामध्ये तेल जातं, ते खरपूस लागत नाही. तर भाजायपुरतंच खरपूस आणि खमंग असं धिरडं आपण बनवायचं. ते बघा खरपूस किती भाजलेलं आहे आणि खायला एकदम चवदार असं पोळीबरोबर, कोणत्या बी भाकरीबरोबर खा. तर आज बघा आपण साधं सोपं असं छान खमंग आणि खरपूस असं धिरडं तयार केलेलं आहे पावसाचं. गरमागरम धिरडं. चला मैत्रिणींनो, या लवकर खायला. तर मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर मैत्रिणींनो, लवकरात मी दुसरी रेसिपी साधी आणि सोपी घेऊन येत आहे आपल्या गावाकडची. तर चला आपलं धिरडं आता आपण परत उलटून बघूया. इतकं खमंग खरपूस असं छान भाजलेलं आहे. आता कसं ही बाजू आपण चांगली भाजली, पण मग आता दुसरी बाजू बी आपल्याला बघावं लागेल ना. आता मला शक्यतो एकच हाताने मला भाजावा लागेल, कारण कसं मला एका हातात माझा कॅमेरा असतो, मी मोबाईल पकडलेला असतो आणि एका हातानेच मी सर्व माझ्या रेसिपी एकाच हाताने तयार केलेल्या आतापर्यंत जेवढ्या केलेल्या आहे ना, पूर्ण एका हातात मोबाईल धरूनच मी केलेल्या आहे. तर आता मी एका हातानेच सर्व हे तुमच्या देखत करून दाखवलेलं आहे. तर तसं तुम्ही नका करू बा एका हाताने. आता हे बघा मी आता याच्यात उलटणी टाकलेली आहे. आता हे मी तुम्हाला उलटून दाखवत आहे बा, ती दुसरी बाजू कशी झालेली आहे. आता उलटणी टाकली. हे बघा मी कसं उलटले दुसरी बाजू बी. तर हे बघा किती छान खमंग खरपूस असं भाजलंय. ते बघा दुसऱ्या बाजूने तर अजूनच खरपूस भाजला, असं खमंग असं वाटतं किती खावा. तर मैत्रिणी, कोणची बी भाजी बनवताना, कोणची गोष्ट बनवताना अशी छान आणि टेस्टी बनवायची. तर ती बघून असं वाटलं पाहिजे इतरांना का आपण किती खावा, आणि कोणचा स्वयंपाक करताना असं मन लावून करायचा. तर चला मैत्रिणींनो, आपलं साधा सोपं गरमागरम धिरडं आज तयार झालेलं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही करा. साधं सोपं आपलं बेसन पिठाचं झणझणीत आणि चमचमीत खरपूस असं खमंग खरपूस तळलेलं धिरडं तयार झालेलं आहे. तर चला आता पोळीबरोबर आपण खाऊया. तर हे बघा मैत्रिणी, आपण आता काढून घेतलेलं आहे तव्यावरून. तर चला मैत्रिणी, असं मस्त खायला या. बघा या पद्धतीने मी बनवलेलं आहे हे धिरडं, साधं आणि सोपं आपलं बेसन पिठाचं मस्त. तर चला मैत्रिणींनो, तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवून खा. कांदा पोळी आणि लोणचं, आणि हे आहे आपलं धिरडं, साधं सोपं धिरडं.